morning, friends. The next topic is subsurface sources. Subsurface sources. What is meant by subsurface sources? The subsurface sources is also known as underground water sources. Underground water sources. The subsources, the rainwater, some portion infiltrate into the ground from the soil under the hard strata, under the ground of hard strata. The underground water source mainly depend upon types of soil and types of condition of soil. Types of soil and underground condition of soil. The poor soil is store the large quantity of underground water sources. Large quantity of underground water sources. Then subsurface sources of water. Then types of subsurface sources of water. Mainly first is springs. Second is infiltration galleries. Infiltration gallery. Third number, porous pipe media. Fourth number, tube well. Fifth number is infiltration well. हे पाच टाइप कशाचे सबसर्फेस सोर्सेस ऑफ वॉटरचे. तर आपल्याला हे जे पाच सबसर्फेस सोर्सेस आपल्याला काय करायचे डिटेल मध्ये बघायचे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्प्रिंग्स म्हणजे काय, पाण्याचा झरा. द ग्राउंड वॉटर टेबल इज व्हेरी हाय. The some water comes out from the surface of the earth. This called as a springs. म्हणजे पाण्याचा झरा म्हणजे काय, ग्राउंड वॉटर टेबल खूप हाय असतो. त्याच्यामधलं काही वॉटर काय होतं, ग्राउंडच्या सरफेसला काय होतं, टॉपला काय येतो, वर येतो. तर ते म्हणजे काय असतं, पाण्याचा झरा असतो. तो काय असतो, एकदम पाण्याचा झरा असतो. हे झालं स्प्रिंग्स. आता स्प्रिंग का बरं फॉर्म होतं, स्प्रिंग कशामुळे फॉर्म होतं, काही सॉइल मध्ये काय असतं, सल्फर प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामधून हॉट वॉटर काय होतं, डिस्चार्ज होतं. म्हणजे काय होतं, बाहेर पडतं. अंडरग्राउंड वॉटर मधून, अंडरग्राउंड जे असतं त्याच्यामधून काय होतं, सल्फर प्रेझेंट असल्यामुळे काय होतं, हॉट वॉटर काय होतं, बाहेर पडतं किंवा डिस्चार्ज होतं. त्याच्यामुळे काय होतं, हे काय होतं, स्प्रिंग्स फॉर्म होतात. हे झालं स्प्रिंग्स. त्याच्यानंतर सेकंड नंबर काय, इन्फिल्ट्रेशन गॅलरीज. तर इन्फिल्ट्रेशन गॅलरी म्हणजे काय, जे अंडरग्राउंड वॉटर टेबल असतं. तर मेनली काय होतं, या टाइपचं काय असतं, या टाइपचं माउंटेन्स रिजन असतं किंवा माउंटन्स असतं. माउंटन्स म्हणजे काय, पर्वतरांगा असतात. तर त्या ठिकाणी काय होतं,
या टॉप ऑफ दी माउंटन्स या ठिकाणी काय होतं, रेन वॉटर काय होतं, फ्लो होतं. या ठिकाणी काय होतं, रेन वॉटर काय होतं, फ्लो होतं. जे रेन वॉटर अंडर दी ग्राउंड काय होतं, इन्फ्लेट होतं किंवा पर्कोलेशन होतं. त्या वॉटरचं काय होतं, पर्कोलेशन होतं. तर मेनली जे वॉटर असतं, तर जे मेनली जे वॉटर असतं ते काय होतं, टूवरती काय होतं, लेक्स किंवा पॉन्ड्स असतात त्या ठिकाणी काय होतं, इम्परवियस बेड असतं त्या ठिकाणी काय होतं, पर्कोलेट होतं. तर त्या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी काय होतं, त्याच्यामुळे काय होतं, इन्फिल्ट्रेशन गॅलरी काय होतात, फॉर्म्स होतात. इन्फिल्ट्रेशन गॅलरी फॉर्म्स होतात. इन्फिल्ट्रेशन गॅलरी फॉर्म्स होतात. तर इन्फिल्ट्रेशन गॅलरी आपण कसं फॉर्म करू शकतो, त्यासाठी काय करू शकतो, कॅनल असेल किंवा लेक्स असेल किंवा पॉन्ड्स असेल, तर त्या ठिकाणी काय करू शकतो आपण, या प्रकारचे काय करू शकतो, एक इन्फिल्ट्रेशन गॅलरी काय करू शकतो आपण, प्रोव्हाइड करू शकतो. इन्फिल्ट्रेशन गॅलरी काय करू शकतो आपण, या प्रकारचे प्रोव्हाइड करू शकतो. आणि त्या ठिकाणी काय करतोय, वॉटर काय करू शकतो, स्टोर करू शकतो. जे अंडरग्राउंड वॉटर असेल ते काय करू शकतो आपण, स्टोर करू शकतो अंडर द ग्राउंड. याच्यामध्ये हे झालं त्याचं इन्फिल्ट्रेशन गॅलरी. इन्फिल्ट्रेशन गॅलरी. त्याच्यानंतर हे थर्ड नंबर आहे पोरस पाईप मीडिया. थर्ड नंबर आहे पोरस पाईप मीडिया. पोरस पाईप मीडिया. पोरस पाईप मीडिया. तर आता हे पोरस पाईप मीडिया म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. तर ग्राउंड अंडर द ग्राउंड वॉटर द लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर available then underground the place the porous pipe. तर पोरस पाईप प्लेस काय करायचं, पोरस पाईप काय करायचं, प्लेस करायचं आणि त्याच्यापासून काय करायचं, वॉटर काय करायचं, कलेक्ट करायचं. म्हणजे वॉटर आहे ते नंतर काय करायचं, ॲज अ सरफेस सब सरफेस सोर्सेस म्हणून काय करायचं, वॉटर यूज करायचं. सब सरफेस सोर्सेस म्हणून काय करायचं, वॉटर यूज करायचं. तर आता एक पोरस पाईप मीडिया कसं असतं तर ते आपण बघूया. पोरस पाईप मीडिया कसं असतं ते आपण बघूया. तर पोरस पाईप मीडिया कसं असतं ते आपण बघूया. तर अंडरग्राउंड वॉटर टेबलमध्ये काय लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर काय असतं अवेलेबल असतं. तर त्यामुळे काय असतं त्या ठिकाणी काय असतं लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर काय असतं अवेलेबल असतं. लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर काय असतं तर अवेलेबल असतं. तर आपण काय करू शकतो त्या ठिकाणी काय करू शकतो या पोरस पाईप मीडिया ह्या टाईपच्या काय करू शकतो पोरस पाईप आपण काय करू शकतो प्लेस करू शकतो आणि जे वॉटर आहे ते काय करू शकतो आपण स्टोअर करू शकतो. आणि जे स्टोअर केलेलं वॉटर आहे ते आपण याचं ड्राय समरमध्ये काय करू शकतो यूज करू शकतो. हे झालं त्याचं पोरस पाईप मीडिया. पोरस पाईप मीडिया. त्याच्यानंतर ट्यूबवेल. आता ट्यूबवेल ही सगळ्यांना माहिती असते. ट्यूबवेल म्हणजे काय विहीर. ट्यूबवेल म्हणजे काय विहीर. ट्यूबवेल म्हणजे काय विहीर. ट्यूबवेल म्हणजे विहीर. ट्यूबवेल म्हणजे काय विहीर असते. तर आता आपण काय करू पहिलं मेनली विहीर डायग्राम कसे फिगर कसे चेक करूया.
ग्राउंड लेवल, हे असते ग्राउंड लेवल. हे असतं वॉटर टेबल असतो, आमच्या खाली असतं वॉटर टेबल असतं. डगवेल ही झाली डगवेलची. तर ट्यूबवेल म्हणजे काय? द वर्टिकल डग होल, वर्टिकल डग होल, वर्टिकल डग होल or drill the hole under the groundwater, under the groundwater to the under the groundwater to the subsoil, subsurface soil, subsurface soil of water is called as a well. म्हणजे काय? एक वर्टिकल डग होल, वर्टिकल डग होल किंवा ड्रिल डग होल, ड्रिल होल असतो, ड्रिल होल ग्राउंड पर्यंत फ्रॉम द प्रेझेंट ऑफ वॉटर फ्रॉम द सॉइल इज कॉल्ड ॲज अ डग वेल. हिला म्हणतो आपण विहीर. तर वेल मे बी शॅलो, शॅलो वेल किंवा डीप वेल असू शकते. तर आपण शॅलो वेल कशी आणि डीप वेल कशी आहेत कशावरून ठरवतो? तिच्या डेप्थवरून. डेप्थवरून काय करतो आपण? शॅलो वेल कोणती आणि डीप वेल कोणती हे ठरवतो. तर जी वेल असते मिनिमम किती मीटर डग केली जाते? किती मीटर डग केली जाते? मिनिमम 20 मीटर डग केली जाते. किती? 20 मीटर काय केली ती डग केली जाते. आणि तिचं जे डायमीटर असतं ते तिचं डायमीटर असतं 1 ते 4 मीटर असतं. तिचं डायमीटर किती असतं? 1 ते 4 मीटर. म्हणजे जे डायमीटर असतं किती असतं? 1 ते 4 मीटर असतं. 1 ते 4 मीटर असतं. तिचं जे डायमीटर असतं ते किती असतं? 1 ते 4 मीटर असतं. हे ज्या डग वेल असते हे फक्त काय करतात? स्मॉल डिच्चरसाठी काय करू शकतो आपण? यूज करू शकतो. म्हणजे स्मॉल डिच्चरसाठी म्हणजे या विहिरीमध्ये काय असतं? कमीत कमी पाणी असतं. जास्त पाणी असतं का? नसतं. हे स्मॉल डिच्चरसाठी आपण काय करू शकतो? या डग वेल यूज करू शकतो किंवा या ट्यूबवेल काय करू शकतो आपण? यूज करू शकतो. हा झाला सबसर्फेस सोर्सेस ऑफ वॉटर, ट्यूबवेल. त्याच्यानंतर सेकंड नंबर आहे लास्ट नंबर आहे फिफ्थ नंबर इनफिल्ट्रेशन वेल. तर आता इनफिल्ट्रेशन वेल म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. इनफिल्ट्रेशन वेल म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. तर मेनली इनफिल्ट्रेशन वेल which constructed near the canal or river of the bank, near the canal of river of the bank to percolate or infiltration of water from the well and increase the water table of the well. Mainly काय फंक्शन आहे इनफिल्ट्रेशन वेलचं? percolation of water किंवा infiltration of water from the well and increase the underground water table of the well is called as the infiltration well. Infiltration well. हे झाले सबसर्फेस सोर्सेस ऑफ वॉटर. याच्यामध्ये 5 टाइप आहेत.